मस्त मस्त दिवस निघाला. पाणी नाही आहे म्हटलं सकाळपासून. मस्त मोकळं मोकळं वातावरण आहे नाही का? चांगलं वाटून राहिलं. नाही तर काय किचकिच किचकिच लागून राहिलं होतं म्हटलं. कालही नाही आलं पाणी आणि आजही नाही आलं. 2 दिवसापासून उघाड चालून राहिली. चांगलं आहे पप्पा. नाही तर ह्या पाण्याने काय सर हातपाय दुखते, सारा आभाळ येते तर असं मन करते का उठावंच नाही काय, बस बिछाण्यातच पडलं राव काय. बरं झालं पप्पा. पाणी येते एकसारखं लावून देते. नाही तर मग पूर्ण उघाड देऊन देते. थोडं थोडं या. कामवाल्याचे कामही होते, सगळं काही होते. घरचे लोकांची कामं होऊन जाते पटपट. पण हे पाण्याचं ना बस रे पप्पा. पूनम, पूनम, काय झालं अंकुची, काय म्हणून राहिले तुम्ही? मी काय म्हणतो, म्हटलं तू गेली होती का, पार्लरला गेली होती का तू? कुठं व जातो जातो म्हणून राहिली. राधिका त्याचं सरून असतं नाही राहिलं. हे काम करू दे, ते काम करू दे, राहूनच जाऊन राहिलं जाणं. त्याला तर म्हणून राहिली जाऊ आपण 1-1.5 तासात वापस येऊन जाऊ. आता मला एकटे झालं काही चांगलं वाटणार नाही म्हणून त्याला म्हणून राहिली होती मी. तेच काम होतं ना पार्लरमध्ये. पण काही डोक्यावर घेऊनच नाही राहिल्या त्या. काहून काय म्हणून राहिले तर तुम्ही? नाही नाही पूनम, मी काय म्हणतो, तुझ्याजवळ पैसे असेल ना, मी दिलेले पैसे असेल ना, तर म्हटलं मला देऊन दे सध्याचे 1000 रुपये. त्याच्यानंतर म्हटलं मी तुला नंतर देऊन देईन मग. 1000 रुपये? मग कायले पाहिजे तुम्हाला 1000 रुपये? एक तर म्हटलं 2 महिन्यापासून तुम्हाला पैसे मागून राहिली, तर तुम्ही म्हटलं आता दिले मला पैसे. आता मग उद्या पहिले मग घे जा पैसे काय आहे ते तुमचे. आणि कायले पाहिजे तुम्हाला एवढे मोठे पैसे? आता तुम्ही तेवढे दिले मला 2000 रुपये, तर त्याच्यात म्हटलं त्याच्यातले 100-200 रुपये मी खर्चही करून टाकले. त्या दिवशी भाजी चांगली नाही बनली होती म्हटलं, तर समोसे बोलावले होते. त्याच्यात चालले गेले पैसे. पावडरचा डबा आणला, एक पुडी आणली म्हटलं क्रीमची, त्याच्यात बसून गेले म्हटलं पैसे. 100-200 रुपये तर असेच खर्च होऊन गेले. आता काय असेल माझ्याजवळ 1700-1800 रुपये. मला पार्लरला जायचं आहे, बांगड्या आणायच्या आहे. पहा ना कशा हातात आले मग. तुम्हाला दिसून राहिलं काय? एक बांगडी नाही म्हटलं हातात. म्हटलं मला किती हौस आहे बांगड्या घालायची. गळ्यात एक धागा नाही म्हटलं. तुम्ही ते एक डोरलं नाही आणून दिलं मला. मागं म्हणे का मामाजी करून राहिले, पण कुठं ते नाही दिलं म्हटलं. तशीच मी काळा धागा घालून फिरून राहिली. मला एखादा विकतचं तर आणून द्या. नाही तर मग हे पैसे उरण ना, तर मी याच्यातच आणून घेईन. हे पाय पूनम, तुला माहिती आहे ना आपलं लग्न कसं झालं. आता मी कोणाला एवढ्या हक्कानं मागू, कोणाला मागू सांगतो. बाबाच्या अंगावर म्हटलं एवढं मोठं घराचं खर्च आहे, गिफ्ट आहे. आणि दादाले तर त्याच्या बायकोची फुरसत नाही आहे. बायकोचं हे करू दे, ते करू दे, मशीन आणून दे बायकोसाठी. त्याला फिकर आहे काय आपली? काही फिकर नाही म्हटलं, कोणाला फिकर नाही आहे. आपली फिकर आपणच करावं लागते. तू थांबतं करी, मला नोकरी तर लागू दे म्हटलं. तुला पूर्ण सोन्यानं पिवडी नाही करण म्हटलं, तर माझे नाव अंकुश नाही. जाऊ द्या व, मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी काही करू शकता म्हणून. पण जाऊ द्या आता. ते पैसे राहू द्या माझ्याजवळ. मलाही लागन ना म्हटलं. एवढ्यानं होऊन जाते काय? राहू द्या ना. 100-200 रुपये पडले. मग काही आले गेलं मधात तर म्हटलं मग कोणाला मागा लागते मला. आणि तुमचं काम आहे, तुम्हाला देऊन देते मामाजी. मी मागू काय तेले? मला चांगलं वाटेल का पैसे मागासाठी? तुम्ही तेले मागा. हे पैसे राहू द्या माझ्याजवळ. बरं असंच करतो मी. बाबाला मागून घेतो. हे राहू दे त्याजवळ पैसे. राहू दे. तसे म्हटलं थोडंसं काम निघालं होतं गाडीत, अर्जंटचं काम होतं ते. मग तिकडे ना लागते असून चिखलात गाडी. आणि विचारून घेतो ना बाबाला, आज जाते नाही जात वावरात. आता माहीत पडते. बाबासोबत बोलून घेतो मी. बरं पहा ना काय आहे तो. विचारून घ्या. अंक्या, अंक्या, इकडे रे अंक्या. हो बाबा, आलो. ते माय बहीण, ह्या बाईनं मोठा परेशानीत आणलं मला. काय झालं भाऊजी, काय झालं? काहून बाया घ्या सापडलं नाही काय आजही? नाही ना वहिनी, कुठं सापडल्या? जिथे चाललो तिथं म्हणते होकाच आहे म्हणते. असं करण्यात म्हटलं दिवस निघून जाईल. आता 1-2 दिवसात आपल्या इथं झालंच पाहिजे. टोपणं टापणं पेरणी सगळीच झाली पाहिजे म्हटलं. तेव्हा कुठं पेर चांगलं येईल. नाही तर लोकांचे पेरण्या गिरण्या सगळं होऊन जाईल आणि मग आपलं येईल. मग आपलं पिकही नंतर निघून ना. मग पिकही बरोबर वाढत नाही ते. मग उशिरा पेरणी झाली म्हणजे. तो चाललो होतं आता 2-3 ठिकाणी गेलो होतो. तिथं काही तालजोड लागलं नाही. अंक्याला सांगितलं होतं म्हटलं त्या परक्या मोहल्ल्यातल्या बाया आहे म्हटलं जाते त्या वावरात, तर त्याला विचारून ये म्हटलं. तर गेला होता का नाही गेला होता काय माहिती अंक्या. त्याला विचारतो म्हटलं मी. अहो भाऊजी, तुम्हाला मी म्हणून राहिली म्हटलं घरचे जाऊ आपण. आणि काय म्हणते तर पेरणी करून घेऊ. बियाणं तर पडून जाते वावरात, तर चाललं जाते बियाणं. आणि काय म्हणते तर पीकही उशिरा नाही निघत मग. सध्या तडतडी आहे. सध्या बाया भेटणं मुश्किलच आहे म्हटलं. सध्या 8-10 दिवस तर काही विचारूच नका, बाया भेटतही ना. एक त्याच वावरात होका घेऊन घेते आणि दुसऱ्या वावरात तिथूनच चालल्या जाते. आता तर वावरात घुमून राहिल्या असन बाया. 2-2 पारगी आणि 3-3 पारगी रोज कमावून राहिल्या बाप्पा आता पेरणीचा. हो ना वहिनी, बरोबरच बोलून राहिलं तुम्ही. पण पहिले अंक्याला विचारून घेतो ना, गेला होता तर तिकडे भेटला का म्हणून बाया. अंक्या येणं रे, काय करून राहिला रे? घुसूड इकडे जायचं आहे ना, वावरात निघायचं आहे ना. काय करतो रे तू? लवकर करशील तर टाईमापर्यंत होते. काय करून राहिला? या पोट्ट्याचं ना घरातून निघाले मनच नेऊन राहिलं. काल खात्याचे पोते म्हटलं वावरात टाक, तर बाहेरच टाकून दिले होते. त्या सावकाराचा फोन आला
पाणी लागून राहिलं म्हणे पोतईले म्हणे. त्याला म्हटलं एखादा जण घे आणि टाक बुडाशी. ते नाही झालं त्याच्याकडून, फक्त आणून टाकून दिलं त्यानं आणून टाकासाठी. अंक्या, हा बाबा आलो ना, बोला ना. काय आलो ना म्हणतो? हा किती वेळचा आवाज देऊन राहिलो, येते का नाही येत ऐकू? हा का बस मनच नाही करत तो घराच्या बाहेर निघाले. आणि काय रे मला म्हणे का टाकले म्हणे खोपडीजवळ टाकले म्हणे नेऊन म्हणे खोपडीच्या अंदर म्हणे ते खताचे पोते बाहेरच टाकून दिले होते काय. आणि तो बिचारा सहकारी त्याच्याकडून उचललं ना तरी होते काय. हा म्हातारा माणूस आहे तो, काम करते चुटूर पण वजन उचलणं होते काय त्याच्याकडून. अहो बाबा मला वाटलं का पाणी येतच काय म्हणून म्हटून दिले होते. बाहेर नव्हते काय जास्त, तिथंच होते ना. तिथं म्हणजे त्याच्यावर होतं म्हणा काही ना काही अडप होतं ना, तिथंच ठेवले होते. मला वाटलं का पाणी की काही येत नाही, उद्या सकाळी जाईन आणि पटापट करून घेईन. हो सकाळी जाईन. गेला काय मग तू? गेला काय? हा तुला तर घराच सरवून राहिलं एखाद्या बायकोसारखं. हा घुसूड करत राहायचं, काय करतो काय नाही तर. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, तुला मी धाडलं होतं ना त्या परक्या मोहल्ल्यात जाय म्हटलं, आणि तिथून बाय घे असं तर पाय म्हटलं. हा टोपणं करायसाठी तर होत्या का, खाली होत्या का, भेटला का रिकाम्या? तर सांगायला नाही आला तू, भेटला मुले. अहो बाबा 8 दिवसापासून चक्रा मारून राहिलो त्याच्या घरच्या. हा आता मला झाले चांगलं नाही वाटून राहिलं. त्याच्या दरवाजापाशी गेलो का म्हणते हो काय हातच वरतो करून घेते. मग सांगा तुम्ही. गेलो होतो म्हटलं, कालही गेलो होतो. आणि काली विचारून आलो ना, आज सकाळी गेलो होतो म्हटलं, सकाळी चक्कर मारला तर म्हणे होकेच आहे म्हणे. मग ते निघाल्या कामावर. सकाळीच गेलो होतो म्हटलं मी 7, 7:30, 8 वाजता. तर जायच्याच होत्या त्या 9 वाजता गेल्या वाटते बाया. सकाळी भरलं होतं की नाही आभाळ. आता चांगलं मोकळं झालं, ऊनही निघाली आता. तर त्याच्यानं उशिरा गेल्या वाटते. तर सकाळी भेटल्या होत्या तर म्हणे नाही म्हणे आम्हाला होकाच आहे म्हणे. मग मी म्हटलं राहू द्या म्हटलं, मग काय त्याला जवळच असते ना आणू का बाबा मी, तुम्ही सांगा आता. हा चाललो तर खरी, तुम्ही जेवढ्या वेळा म्हणून राहिले तेवढ्या वेळा तर चाललो त्याला बोलवाले. हेटच्या माय बहीण काय करावं तो. बाबा आज पाया तर भेटला नाही, मग वावरात जा लागते काय तर? वावरात जा लागन काय? अरे हो वावरात जास लागन. काय जा लागन म्हणजे विचारतो तू? हा वावरनी सोडा लागत सध्या पेरणीचा टाइम आहे म्हटलं. एका वावरात सोयाबीन पेरायचं आहे, इकडे फुली लावायची आहे, तिकडे जरा शिजावारी टाकायची आहे. पण बायाने भेटून राहिला ना, बंडीवाला आहे सगळं आहे म्हटलं. हा आज फुलीवाल्यानं फुली पाडून चालला गेला. जर आज ना उद्या बायाने भेटल्या ना तर ते फुली म्हटलं एखादा शिरवा आला चांगलं पाण्याचा तर ते फुलंही पूर्ण बुजून जाते. मग डबल हे करायला लागेल म्हटलं, डबल खर्चीचे कामं होऊन जाईल ते. पाहतो लावतो त्याला जोड काही ना काही लावा लागेल. बाबा मी काय म्हणतो, महिने काय गाडी नाही काय, जरासं काम आहे गाडीत. आता ते कसं वावरात नेऊन राहिलो की नाही. हां आणि त्याच्या काय मग टिकीमध्ये काय झालं आणि काय नाही तर त्या पेट्रोलच्या यानं म्हटलं ते नेहमी बंदच पडून राहिली. तिला दाखवावं लागते का माती किती घुसली का ते पेट्रोलचं काही चालू आहे काय माहीत. आता हे ऐकू येऊन राहिलो पेट्रोलमध्ये एथेनॉल येऊन राहिलं म्हणून. तर काय माहिती मग ऐकून त्या पेट्रोलवाल्यानं तसंच दिलं काय तर तसंच देऊन दिलं काय तर पेट्रोल. ते डिक्की काही बरोबर हे निघून राहिली त्या पेट्रोलची. हां नुसतं बंद पडून जाऊन राहिली. कालच 2 वेळा बंद पडली म्हटलं. तर म्हटलं जरासं दाखवून पाहिजे म्हटलं, पण बाबा माझ्याजवळ पैसे नव्हते ना. असं तर 1000 रुपये द्या ना तुम्ही, मी दाखवून देतो गाडीला. मग आपल्याला गाडीचं काम आहे, तुम्हाला नेऊन सोडा लागते आणायला लागते. मग काही असलं आलं गेलं काही आणायचं राहिलं वावरात तर त्याच्यासाठी गाडी पाहिजे. हां तर मला म्हटलं तुम्ही पैसे देऊन द्या म्हटलं 1000 रुपये. बरं ठीक आहे, हे घे पैसे घे आणि जा दुरुस्त करून आण. खरी तो गोष्ट आहे, वाहन पाहिजे जवळ आता. पाणी घेण्याचं काही सांगता येत नाही, काही आणं घेण्याचं राहिलं तर वावरात. हे घे पैसे घे आणि लाव त्या गाडीला लावून दुरुस्त करून आण पटकिनी वावरात जायच्या अगोदर. हो बापा द्या, आण तुम्ही दुरुस्त करून गाडीले. काय वहिनी मला तर एवढं टेन्शन येऊन राहिलं म्हटलं, लस टेन्शन येऊन राहिलं आता पीक पाण्याचं, लस टेन्शन येऊन राहिलं. बायानी भेटून राहिल्या ना काही नाही भेटून राहिल्या. आपण तुम्ही जे म्हणून राहिल्या ना ते बरोबरच आहे. आता असं करू आपण, आता तुम्ही आहे मंदा आहे हां आणि मी असं करू आपण चाललं जाऊ जेवढं होईल तेवढं. जसं होईल तसं मी बियाणं आणून देतो आणि तुम्ही पाहायचा टोमणं किमणं करायचं कसं काय करता तो. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आता आपल्याजवळ. मजुराची जर वाट पाहत बसलो ना तर म्हटलं सगळं अकारातून जाईल. एवढं सगळं पीक म्हटलं वाया चाललं जाईल. वाया झाले सध्या मस्त पाणी गिनी घेऊन राहिलं, मस्त पीक पाणी होऊन जाते, मस्त टोपणे होऊन जाते, पेरणी होऊन जाते, मग टेन्शन राहत नाही. मामाजीला चिंतेत दिसून राहिले, काय झालं काय मी विचारतो त्याला काय झालं म्हणून. शांताईसोबत बोलून राहिले, ते मजुराच्या विषयी बोलून राहिले वाटते. मामाजी. हां बाई काय झालं? अरे राधिका पाय बाई मी विसरूनच गेलो होतो. त्यामुळे पैसे मागितले होते आहे ना भाजीपाला आणण्यासाठी. थांब होते माझ्याजवळ पैसे, पण मी अंकुशला देऊन दिले. त्याच्या गाडीचे काम निघालं म्हणते ना, त्याला देऊन दिले मी. थांब मी तुला आणून देतो अंदरून. थांब अलमारीतून आणून देतो. नाही मामाजी, मी पैसे नाही मागून राहिली तुम्हाला. मला तुम्ही एकदम विचार करून राहिले होते, बोलून राहिले होते तर म्हटलं कडा कोणती गोष्ट आहे तर म्हणून सहजच असं विचारलं मी. सध्या नका देऊ ना, सध्या नाही चालली की मी बाजारात. वारात जाण ना तेव्हा देऊन दे जा. काय झालं तर तुम्ही लय टेन्शनमध्ये दिसून राहिले. काही नाही बाई, हेच पीक पाण्याचं सध्या म्हटलं टोपणं करायचं आहे वावरात. बाया काही भेटून नाही राहिल्या. आता झाले 8-9 दिवस झाले बायाचे मागं फिरून राहिलो.
बाया काही भेटून नाही राहिल्या. मग काय करतो आता? आता पेरणीला होईन मग उशीर. मग इकडे उशीर झाला का तिकडे मग बरोबर ते होत नाही ना. झाडं काही बरोबर निघत नाही आणि काही नाही. सध्या मस्त पाणी येऊन राहिलं. मस्त होऊन जाते म्हटलं. पीक पेरणी होऊन जाते, मोकळं होऊन जाते माणूस. मग तेच बियाणं निघाल्यावर निंदन फिंदन ते राहते मग. तर म्हटलं होऊन गेलं असतं टोपणं, तर बायानी भेटून राहिल्या. तर वहिनी म्हणते म्हणते आपण चाललं जाऊ म्हणते. तुझी सासू आहे आणि वहिनी आहे. म्हटलं आपण तिघं जाऊन जे होईन ते करून टाकू म्हटलं. जसं होईन तसं. तर त्याच गोष्टी करून राहिलो होतो मग आम्ही. हो काय? मामाजी मी काय म्हणतो, सध्या बाया तर काही भेटून नाही राहिल्या. तुम्ही किती प्रयत्न करून राहिले. मजुराचं असंच राहते. सध्या तडतडी असेल ना कामाची, मजूर भेटतच नाही. आमच्या आईच्या गावातही असंच आहे. मामाजी असं करतो ना, आम्ही येतो ना. मी आहे, पूनम आहे, आम्ही येतो वावरात. मला येते ना टोपणं. मी गेलेली आहे म्हटलं माझ्या आईच्या घरी. मला येते, फुली लावता येते मला. फक्त मला पेरणं नाही येत. फुली गिली लावता येते मला. तूर लावतो मी. आणि ते काय म्हणतात आपले, काय म्हणते त्याला, कापसाचे बियाणे, सरकी सरकी लावायला जाऊ ना आम्ही. येते मामाजी मला ते काम. आमच्या घरचंही वावर होतं की नाही, तिथेही जात जाऊ. तर ते येते मला, पण पूनमचं काही माहीत नाही. पण येते ना ते, करते मागं. आता मजूरनी भेटून राहिलं तर आपण काय करू मामाजी? आपण सगळे मिळून जाऊ. पटकीने वावर होऊन जाते म्हटलं 1-2 दिवसात, आणि आपण मोकळं होऊन जातो. मग तुमच्या मागचं टेन्शन कमी होऊन जाते. हो बाई राधिका, बरोबर बोलून राहिली तू. बरोबर बोलून राहिली माय. पीक पाण्याचं कसं आहे, 12 महिन्यात एक वेळा पेरा लागते बापा. ते बरोबर वेळेवरच झालं पाहिजे. चांगली बोलून राहिली बाई. तुला जमते ना, मग तर काही टेन्शनच नाही आहे. मला तर जमतेच, तुलाही जमते, आणि त्या सासूला येते. फक्त तेवढं पूनमचं काही माहीत नाही, तिला येते का नाही येत. होऊन जाते ना, मग होऊन जाते. बाई अशी म्हणतं काय तू? बरं असं करून टाकू मग आपण. असं करून टाकू. तसं तर बियाणे सगळं आणून ठेवलं आहे. बकरवाल्याला सांगून दिलं, त्याने फुली गेली पाडून ठेवली असं. आता जाणं आहे आणि टोपणं आहे. मग असं करता का बाई? पटोपट करा, पटोपट निघून जाऊ मग आपण. आणि त्या पूनमला सांगून दे मग, येते काय तिथे. आणि नाही ते तसं तर जबरदस्ती नको करजो. नाही जमत असेल तर फालतूच काय जबरदस्ती. नाही म्हणत असेल तर आपणच चाललं जाऊ मग. नाही मामाजी, तशी म्हटलं हलकी आहे ते, कामात हलकी आहे ते. फक्त थोडंसं असं आहे, तिला घरातलं काही एवढं जमत नाही, म्हणून मागं पुढं करते ते. वावराचं तर मला माहीत नाही, पण करते मामाजी ते. मागं करते. करते हळूहळू करा, पण जमते तिला थोडं ना थोडं. बरं मी तिला सांगून देतो. आणि काय म्हणते तर पटापट मग स्वयंपाकही करतो. पिऊचीला विचारतो काय नेता काय नाही टिफिनमध्ये तर, आणि मग आपल्या सगळ्याचा स्वयंपाक सोबतच बनवून घेतो. मग चांगली शिदोरी गिदोरी बांधली का घेऊन जाणं होऊन जाते वावरात. हो बाई, हो बरोबर बोलून राहिली तू. हो. काय झालं, कायच्या गोष्टी चालू आहे? अहो काही नाही म्हणता, काही नाही. वावराच्याच गोष्टी चालू आहे. मजूरने भेटून राहिला एक तर. अंकही आला म्हटलं तिकडे घुमून घामून. त्या परक्या मोहल्ल्यात गेला होता तो, तिथे काही भेटल्या नाही बाया, आणि मी आलो. तर वहिनी म्हणते आपणच जाऊ म्हणते, टोपणं करून टाकू म्हणते. काही उशीर करायला काही पुरत नाही मग पीक पाण्याचं. तर आता राधिकाही म्हणते मी येतो म्हणते टोपणं करायला म्हणते. मग आपण सगळे मिळून जाऊ आणि टोपणं टापणं करून येऊन जाऊ. सगळे मिळून? मी नाही येत आता. मी नाही येत म्हटलं. मला पाय दुखून राहिले. कालच तर म्हटलं मग किती वाखे झाले. एक तर पडली म्हटलं मी. माझी कंबरही दुखून राहिली. माझ्याकडून वाकणं नाही होऊन राहिलं ना, काही नाही करणं होऊन राहिलं. मी की नाही येत. जा तुम्ही. त्या राधिकाला घ्या ना, ताईलाही घ्या म्हटलं. शांता ताईला घ्या आणि जा तुम्ही. करा म्हटलं. माझ्याकडून जमतही नाही, माझ्याकडून होतही नाही. काल पाहिलं नाही का काय केलं मी? मला काही येत म्हटलं. वावरातलं मला समजत नाही. हेडच्या माय बहीण, काय करावं तुला, काय करावं? काल तुले नेलं म्हटलं वावरात, काहीच नाही केलं त्या. काहीच नाही केलं. तशीच म्हटलं पडली का स्वतःच म्हटलं तिथं धडकीने आपटली. म्हणतो पडली हे दुखून राहिलं ते दुखून राहिलं. रात्री तर मस्त सन्नाटून झोपली होती तू. आणि दिवस नाही निघाला म्हटलं तर एक चक्कर मारून येऊन गेली बाहेर. तुझं जर दुखलं असतं तर तुला एवढा सैरसपाटा सुचला असता काय? म्हणता डोकं काही खराब करू नको. घरातली सून म्हटलं झाले तयार. त्या तई झाले तयार म्हटलं, वहिनी झाले तयार. आणि तुला कायचा रोग येते व? रोग आले नुसतं म्हटलं ऐतीपणा भरलाय तुझ्या अंगात. तुला हे नाही वाटत काय का आपल्या इथं पीक पाणी निघालं पाहिजे बा, लवकर आपल्या इथं पेरणं झालं पाहिजे. लवकर आपल्या वावरात पीक निघालं पाहिजे का? साऱ्या लोकांचे होऊन जाईल पीक पाणी, आणि तेव्हा मग आपल्या वावरात चालू होईल का पेरणं? दिमागावर राहिल्यासारखी गोष्ट करत जाय ना जराशी. साऱ्या लोकांनी म्हटलं झुगत राहते म्हटलं. तुझ्या भरोसे जर सोडलं नाही एवढं मोठं घर तर पार पानदान करून ठेवतं म्हटलं तू, पानदान करासाठी. फालतू डोकं काही खराब करू नको. चुपचाप म्हटलं तयारी कर आणि चुपचाप निघ म्हटलं वावरात. तयारी कर. आणि काय आहे तर सुनाईले करू लाग. स्वयंपाक करून राहिल्या त्या दोघी जणी मिळून. तेले काय आहे काप कूप करून दे. लवकर होऊन जाते दोघं तिघं मिळून. आणि चला मग वावरात करून टाकू आज. मग काय मजुराच्या भरोसे राहणं पुरते काय? एक तर मजूरने भेटून राहिला तुला काय आहे, आणि तुला तर मस्त खा प्यायला भेटून राहिलं सणान. मस्त खाऊन राहिली, चोपडं राहून राहिली. हो बस खाणंच काढत जा. मग मोठं खाऊ घालून राहिले तुम्ही मले. रोजचं खाऊ घालून राहिले ना तुम्ही. चांगलं खाऊ घालून राहिले ना, म्हणून राहिले तुम्ही असे. हे नाही दिसून राहिलं तुम्हाला का मी पडली तर माझ्याकडून कसं काम होईन बा? कसं काम व्हाले?
मला काही सांगू नको. हा, मला बिलकुलही नाही असं नको सांगू काही. तू काहीच नको सांगू मला. चुपचाप तयारी कर आणि काय आहे तर ते विडे गिडे काढ आणि जराशी त्याला ते धारगिर दे म्हटलं त्याले. हा, जरासं ते छाटा गिटाचा आहे, धुरा गिरा छाटाचा आहे म्हटलं. वहिनी होईन तू कोण तर जरासं धुरा छाटायला लागजो मुले. घे चल बरं, जाय तिकडे. आता डोकं काही खराब करू नको. आता कोणाचा फोन आला? अरे रश्मीचा दिसून राहिला ह्या तर. लय दिवसाच्या बाद फोन लावला ना तर. माय रश्मीचा फोन होय काय? काय म्हणून राहिली ती, काय म्हणून राहिली? आता बोलू तर दे. हॅलो हॅलो रश्मी. हा बाबा. लय दिवसाच्या बाद आली हो बाई. हा, बाबाची आठवण. एवढ्या दिवसाच्या बाद फोन केला त्या. एक फोनही नाही केली तेव्हापासून का बाबा मी पोहोचली का काही. हा, काहीच नाही म्हटलं. आणि आता फोन लावून राहिली एवढ्या दिवसाच्या बाद. कशी काय आहे? चांगली आहे आता? आणि जवळ बुवा कुठे गेले? चांगली आहे ना बाबा, चांगली आहे आता. रुपेशची दवाखान्यात गेले. दवाखान्यात काय ले? काहून तब्येत गिब्येत बरोबर नाही आहे का? नाही बाबा, त्याची तब्येत तर बरोबर आहे. म्हटलं माझ्या सासरीची म्हटलं तब्येत लय खराब होती. ॲडमिट आहे म्हटलं माझ्या सासरी म्हटलं दवाखान्यात. डॉक्टरने सांगितलं का अटॅक आला होता म्हणे त्याला. काय काय म्हणून राहिले रश्मी? एवढ्या दिवसाची म्हटलं भरती आहे, एवढं सगळं काही होऊन गेलं आणि तू आता फोन लावून राहिली. हा, आता लावून राहिली फोन. काय म्हणून ते लोक एवढं मोठं सगळं काही होऊन गेलं म्हणून आणि म्हणून कोणीच नाही आलं म्हणून हिच्या घरचं म्हणून सुनीच्या घरचं म्हणून. हा, बाई पहिलेच लावा लागत होतं ना फोन. बाबा माझ्या मोबाईलमध्ये ना बॅलन्सच नव्हतं. आता टाकलं म्हटलं ये ना, बॅलन्स टाकून दिलं मला तर मी तुम्हाला फोन लावला. त्याच्या मोबाईलमध्ये काही बॅलन्स नव्हतं, आमच्या दोघीच्या वेच्यात नव्हतं. मग काय चॅनल लावून तुम्हाला फोन? आईला लावला होता ना मी 4-5 दिवसाच्या अगोदर. आईला लावला होता फोन. त्या बाजूच्या पोरीचा मागितला होता तर लावला होता फोन. तर आईला सांगितलं होतं ना मी की माझ्या सासरीची तब्येत खराब आहे म्हणून. काय आईला सांगितलं होतं? हा, ते सांगते काय मुजोड तोंडाची. तिला तर काही हे नाही आहे. काल तर दिवसभर माझ्यासोबत होती पण तिनं काही म्हटलं नाही. हा, बरं ते जाऊ दे. आता कशी आहे तब्येत? आता कशी आहे तब्येत? बरी आहे काय? हा, म्हटलं चिंतेची तर काही गोष्ट नाही आहे ना? हो बाबा, आता चांगली आहे तब्येत. होती म्हणते त्याची लस सिरियस झाली होती म्हणते. आता बरी आहे ना, आता बरी आहे. तर याईनं मला सांगितलं म्हणे फोन लावून सांगून दे म्हणे. यायला माहीत आहे नाही आहे तर आईनं सांगितलं नाही तुम्हाला आहे ना? बरं जाऊ द्या. तेच सांगायचं होतं मला तुम्हाला. हां, तर म्हटलं मी काय म्हणतो बाबा, जराशी येऊन जा ना पाहाले. हां, माझ्या सासरीला पाहायला येऊन जा. नाही तर म्हणून कोणीच नाही आलं म्हणून. नाही भाई, याच लागते. हा, हे त्या नाही म्हटलं असतं ना तरी याच लागते. दुखात नाही तर मग कायच्यात येईल? नाही निघतो ना आम्ही, निघतो. पहिले फोन केला असता ना तर लवकरच निघालो असतो. बरं ठेव तू फोन. निघतो आम्ही. तू आईने घेतो निघतो. का हो, काय म्हणून राहिली होती मी रश्मी? लय चिंतेत दिसून राहिले तुम्ही तर. काय झालं तर? काय म्हणून राहिली होती ते? आणि काय म्हणे आईले माहीत आहे म्हणे, आईले सांगितलं म्हणे. काय म्हणून राहिली होती? तुला रश्मीचा फोन आला होता काय? हो आला होता 4-5 दिवसाच्या अगोदर. कोणाच्या तरी मोबाईलनं लावला होता तिनं. तर काय बोलली तर मग ते? फोन आला होता तर काय म्हटलं होतं तिनं? आता पोरगी माझ्यासोबत काय बोलणार आहे? घराच्या गोष्टी सांगितल्या आणि किरायानं होती ते. तर म्हणे आई म्हणे बरोबर काही पुरून नाही राहिलं म्हणे, काही नाही म्हणे, तंगी चालली म्हणे घरात म्हणे. अशा गोष्टी केल्या तिनं आणि ठेवला मग फोन. ठेवून दिला मग फोन. काहून काय झालं तर? असं आहे ना, अशा गोष्टी केल्या ठेवून दिला फोन. अहो मंदा, तुला काय करू मी? तुला सांगितलं होतं ना तिनं का तिच्या सासऱ्याची तब्येत खराब आहे म्हणून, सिरियस आहे म्हणून ते. आणि तुला बोलायला काय झालं होतं? बोलायला काय झालं होतं तुला? त्यामुळे तेव्हाच सांगितलं असतं म्हटलं तर त्याच दिवशी निघालो असतो मी. तुलाही घेतलं असतं, आपण दोघंजण गेलो असतो आणि निघालो असतो तिथं पाहासाठी. आणि आता सांगून राहिली ते पोरगी. 4-5 दिवस झाले म्हणते भरती आहे. आता सांगून राहिली आणि त्याही सांगितलं काही. तुला काही गरज नाही का सांगा हिंगाची? अरे हो, सांगितलं होतं तिनं, पण मला काय माहिती एवढी तब्येत खराब होऊन जाईल म्हणून त्याची. असंच म्हणे दवाखान्यात नेलं म्हणे. आता दवाखान्यात जात नाही काय तुम्ही? मी जात नाही काय? जरासं दुखलं गिकलं तर. आता काय माहिती एवढे सिरियस झाले होते म्हणून. तर मग काय करता आता? भरती आहे म्हणते का? कशी आहे म्हणते तब्येत? बापा कशी आहे म्हणता? कसं म्हणायचं? देवानाईचं कसं काळीच बनवलं. एवढी म्हणते बिचारीची तब्येत खराब आहे म्हणते. तर ह्या बायकोला सांगायची फुरसत नाही भेटली. सांगायची फुरसत भेटाले. असंही नाही बा, कामधंद्यात बिझी असते बा माणूस. तर नाही लक्षात राहत. काम नाही ना धंदा नाही म्हटलं. एवढी मोठी गोष्ट सांगितली आणि कमी जास्त झालं असतं म्हटलं रश्मीच्या सासऱ्याले तर म्हटलं असतं लोकांना का पहा बा. सासू सासरे आले नाही, पाहाले नाही आले. कशी आहे बाप्पा काय माहिती. नावाची अक्कल नाही बाप्पा इले. कोणत्याच मातीची बनली आहे आणि कोणत्याच मातीची नाही. तर काय झालं? काय झालं तिच्या सासऱ्याले? भरतीच आहे ना. आता पाणी पावसाळ्याचं म्हटलं डायऱ्या फायऱ्या झाला असं. ह्या वयात काही पचत नाही. काय एवढं टेन्शन घेऊन राहिले तुम्ही? अहो मॅट तोंडे, डायरियाने झाला त्याला. अटॅक आला होता म्हटलं. अटॅकचा झटका आला होता म्हणते त्याला. काय? हो का हो? मला माहीत नाही. नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं, खरंच सांगितलं असतं म्हटलं. मला तर काहीच नाही माहिती याच्यातलं. मग काय करता तुम्ही? आता कशी आहे त्याची तब्येत? बरी आहे का आता? हो सध्या बरी आहे, पण म्हटलं आपल्याला पाहायला जा लागून. काय म्हणून ते 4-5 दिवसापासून भरती म्हणून कोणीच नाही आलं. मग आपल्याला जा लागते म्हटलं त्याला भेटायला. आपल्याला जा लागते?
मिनियत म्हटलं मग हातपायला दुखून राहिले. अजून म्हटलं बसमध्ये बसल्या बसल्या जाता जाता म्हटलं सारा अंग पाय अकडून जाते. मिनियत तुम्ही जा ना आता. आणि मग काय काम? हां माणसाचं बोलणं होते. बाईचं काय काम राहते तिथं? तुम्ही जा आणि भेटून येऊन जा. हां तुम्ही येऊन जा तुम्ही. मिनियत माझी तब्येत तशी बरोबर काही वाटून नाही राहिली. अहो बिमार माणसाले भेटायला तर चाल. हां आणि पोरीले भेटणं होऊन जाते म्हटलं. गेली तेव्हापासून एक फोन नाही कोई नाही त्या पोरीचा. तुला येते तिचे फोन? हां मला तर पहिल्यांदाच आला तिचा फोन. गेली तेव्हापासून पोरीले भेटणं होऊन जाते. कशी काय राहून राहिली काय नाही. चल ना काय म्हणून तिची सासू म्हणून सासरे चालले म्हणून सासू नाही आली म्हणून. काय म्हणून ते चल चल बरं पटकीने तयारी कर आणि चल. अहो पण गोष्ट तर ऐका तुम्ही. गोष्ट गेली चुलीत. माणसाच्या दुखात नाही तर मग कायच्यात. जाय पटकीने जाय. कपडे गिपडे घाल चांगले. एखादी साडी घाल आणि चल चल लवकर. आता उशीर काही करू नको. पटकीने जाणं होतं आणि येणं होते म्हटलं. सध्या आभाळी मोकळा आहे. जास्त उशीर करू नये. बातचीन जो म्हटलं 2-3 तासात भेटपाट करून तिथं राहिले थोडी न जायचं आहे. आता म्हटलं हे मला नेऊनच मानन. आता जास्त बोलली तर म्हटलं याचं सांगता येत नाही. याच्या डोक्याच्या वरतून गोष्ट चालल्या म्हटलं आता. आणि भले रागानं पाहून राहिले मला. काही करणं पुरत नाही आता. चुपचाप जातो याच्यासोबत. तसं तर माझं मनच नव्हतं म्हटलं. मला काय आहे बिमार पडून राहिले तर पोरीचे एवढे वाखे केले म्हटलं. वाखे करायले आणि त्या माणसाची मला कायची हे काही हमदर्दी नाही आहे म्हटलं त्या माणसासोबत मला. पण काय करू आता. यायच्या रागवणावर होऊन जाईन म्हटलं तर फालतूच असून जास्तीचे कामं होऊन जाईन. जातो आता. घालतो एखादी साडी आणि येतो तयारी करून. पण एवढ्यात एक गोष्ट चांगली झाली का वावरात नाही झाला गण. हे गोष्ट मस्त झाली म्हटलं. तसंही माझं मन नव्हतं आज वावरात झाले. बिलकुलही नव्हतं म्हटलं. तो गाटा खुंदाले. बरं जातो आता. पटकीने साडी घालतो. बाई राधिका आता बाई राहू दे. आपण चाललो होतो ना वावरात. आज काही होत नाही जाणं. आज म्हटलं रश्मीच्या सासरी जाऊन येतो. ते तिच्या सासऱ्याची म्हणते लस तब्येत खराब आहे म्हणते. जाऊन या लागण ना. नाही तर काय म्हणून ते लोक आले नाही म्हणून पाहिले. राहू दे. आणि काय म्हणते तर उद्या करून ठेव जा लवकर तयारी. उद्या आपण सकाळीच निघून जाऊ लागेल तो. म्हणजे 10-11 वाजेपर्यंत लवकरच निघू. दुपार काही करू नये. बरं मी पाहतो. मी तालजोड लावतो ना. मी जातो. कशी आहे काय मी बिचारीची तब्येत. चांगला माणूस आहे. चांगली माणसालाही म्हटलं बिमाऱ्या घेरते. चांगला माणूस आहे तिचा सासरा. चांगला होऊन गेला पाहिजे. आता म्हटलं रुपेशरावच्या डोक्यावर कोणाचा हात आहे तिचाच हात आहे. राहिले पाहिजे सध्या. त्याला एवढी की सूत नाही आहे रुपेशरावली. तर चला मग मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आता राहिली म्हटलं सगळीचे नाव घ्यायची वेळ. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हायपही द्या. चला तर मग सगळीचे आपण नावं घेऊन घेऊ. प्रियंका ताई मून, अनिता ताई तायडे, लता ताई गोरे नाशिक, भारती ताई वाघमारे, मनीषा ताई साल्वे नाशिक, पायल साल्वे नाशिक, चंदाताई उमरकर संग्रामपूर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सुजाताताई ढेरे, ललिताताई भरडे, रेखाताई मोहाडीकर, विक्रम पाटील, रत्नमालाताई तिरुलकर, मनीषाताई फोनके, दीपिकाताई भावसार, कविताताई सुनारकर, पूनमताई खिवानसरा नाशिक, युक्ती खिवानसरा नाशिक, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा आकाशनगर नागपूर, चंदाताई खापरे बदलापूर, अयाज शेख, सुनंदाताई नागरारे, कुबेर मंत्र कडुसकर, सतीश बडवे, मृदुलाताई लंगारे, संगीताताई ढोने, प्रतिभाताई नन्नावरे, दियाताई मेश्राम. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद. ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. ज्यांनी नाही पण केली त्यांचे पण खूप धन्यवाद. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.